करूया का कटिंग आपण। मी इथे हा ब्लाउज पीस घेतलेला आहे आणि हे अस्तर आपण शिवणार आहोत। अस्तरचा ब्लाउज कटिंग करायच्या आधी लेस काढून घेऊया। ब्लाउज पीस कटिंग करण्याआधी आपण अस्तर कटिंग करून घेऊया आधी, कारण आधी अस्तर कटिंग करावं लागतं, मग नंतर ब्लाउज पीसचा कपडा आपण हा ठेवून कटिंग करून घेणार आहोत। मी हे पॅटर्न कशा पद्धतीने ठेवते तुम्ही व्यवस्थित बघा। पुढचा भाग जो आपण कटिंग करून घेतलेला आहे हा भाग आधी अस्तरवर ठेवून आपण कटिंग करून घेणार आहोत। आधी अस्तरवर परफेक्ट कटिंग करून घ्यायचं। आपले पेपर पॅटर्न कशा पद्धतीने ठेवते ते व्यवस्थित तुम्ही बघा। इथे मी अस्तर घेतलेला आहे। आपण इथे पाठचा भाग काढून घेऊया। हायनेक कॉलरचं ब्लाउज आहे। पाठचा भाग डायरेक्ट कपड्यावर कसा काढायचा हे बघूया। आपली ब्लाउजची उंची आहे 14 इंच प्लस त्याच्यात आपण शिलाई मार्जिन घेतो 1.5 इंच। तुम्ही जर नवीन शिकत असणार तर 1.5 इंच घ्या, जर तुम्हाला येतच असेल तर 1 इंच मिळवा, कारण नवीन शिकणाऱ्यांचा कपडा हा कमी जास्त होतो शिवताना, म्हणून ब्लाउजची उंची 15.5 इंच घेतली आणि मुंडा घ्यायचा आपल्याला 6 इंच। शोल्डरची हाफ घ्यायचे आपल्याला 13 इंच शोल्डर आहे, तर 13चे हाफ झाले 6.5 प्लस त्याच्यात अर्धा इंच शिलाई मार्जिन 7 इंचची आपली शोल्डर झालेली। हायनेक गळ्यासाठी आपण शोल्डर किती घेतलं 7 इंच घेतलं आणि मुंडा घ्यायचा आहे इकडूनही 6 इंच। छातीची गळी घ्यायची आपल्याला, चौथा भाग करायचा आहे। छाती 36 असल्यामुळे चौथा भाग 9 इंच येतो आणि प्लस त्याच्यात 1.5 इंच झाले, तर 10.5 इंच आपल्याला ही 10.5ची आपल्याला ही घडी ठेवायची आहे। इथे 10.5 इंच घेतलं हे बघा। इथून द्यायचं आहे आपल्याला बाहीचा शेप। शोल्डरपासून अर्धा इंच डाऊन घ्यायचं आहे, म्हणजे खाली क्रॉस घ्यायचं आहे। आपल्याला इथे कट करायचं नाही आहे, डायरेक्ट पाठचा भाग जो आहे ना इथं क्रॉस घेऊन आपल्याला डायरेक्ट हा इथं असं मिळवायचं आहे। लक्षात आलं का तुमच्या? मी इथे घेतलं पूर्ण उंची, इथे घेतला मुंडा 6 इंच, इथे 10.5 इंचाची आपली घडी झाली आणि शोल्डर 7 इंच। 7 इंच घेऊन आपण ही लाईन सरळ घेतली आणि इथून अर्धा इंच मी डाऊन घेतलं, म्हणजे शोल्डर उतरताना म्हणून। इथे आपण क्रॉस करून अर्धा इंच घेऊन इथे मी डायरेक्ट इथे मिळवलेलं आहे। आपल्याला मागचा गळा आहे तर मागचा गळा कटिंग करायचा नाही। हायनेक गळ्यासाठी आपण मागच्या गळ्याला शेप देत नाही। बॅक साईड डिझाईन घ्यायची असेल तर तीही घेऊ शकतात। मी तुम्हाला इथे डिझाईन दाखवते। हायनेक कॉलरच्या ब्लाऊजमध्ये आपण बॅकनेक डिझाईनसुद्धा बनवू शकतो। वरून मी 4 इंच सोडले, खालून 4.5 इंच सोडले, परत कॉलरही तयार होतो आणि पाठीमागे छान अशी बॅकनेक डिझाईनसुद्धा तयार होते। हे आपल्यावर आहे कुठली डिझाईन घ्यायची। हे बघा इथे मी डिझाईन काढून घेतलेली आहे। आपण एक कटिंग करून घेऊया। पाठचा भाग आहे तसाच कटिंग करून घ्यायचा। पण हायनेक ब्लाऊजमध्ये हा गळा कटिंग करून घेतलेला आहे। 4 इंचाची बाही आहे, म्हणजे 3 इंचाची बाही प्लस त्याच्यात आपण 1 इंच घेतलेले आहे तिथे मार्जिन। आणि ते छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे। छाती आपली 36 असल्यामुळे 9 इंच मी इथे चौथा भाग घेणार आहे आणि आपण इथे हा बॉक्स तयार करून घेणार आहोत। बाहीचा शेप देण्यासाठी इथून 2.5 इंच घ्यायचे आणि बाहीला शेप द्यायचा। अगदी सोप्या पद्धतीने शिकवलेलं आहे तुम्हाला। आणि इथून आपल्याला दंडघेरचा आधी, म्हणजे बाहीघेर जेवढी असते आपली त्याप्रमाणे बाहीघेर आपले 12 आहे, 12चे हाफ इथे मी 6 केले आणि एक्स्ट्रा आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे। हे बघा अशी। आणि या ठिकाणी आतला शेप मी दिलेला नाही, कारण अस्तरचं ब्लाऊज असल्यामुळे मी आतला शेप इथं दिलेला नाही। जेव्हा आपण कपडा जोडल्यानंतर इथे आतला शेप द्यायचा, म्हणजे आपलं दोघं बाही एका साईडच्या होत नाही। जर तुम्हाला बाहीला सुद्धा डिझाईन बनवायची असेल तर तुम्ही ते बाहीला डिझाईन करू शकता। आपण वरून मी 1.25 इंच सोडले,
कारण खाली आपली शिलाई जाते ना, इथे शिवण्यात जाते, म्हणून आपण इथे फक्त 2 इंचामध्ये आपण ही डिझाईन बनवणार आहोत. हे बघा, लक्षात घ्या. मी 2 इंच इथं आखून घेतलं आणि त्याच्यात आपण ही डिझाईन बनवूया. कटिंग करून घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला इथे ठेवायचं आहे, हे लक्षात घ्या. आणि कपडा व्यवस्थित ॲडजस्ट करा, व्यवस्थित बसवून घ्यायचा. ॲडजस्ट करून आपण हे डायग्राम ठेवायचा व्यवस्थित. आता इथे आपण हे आखून घेऊया. इथून पाऊण इंच एवढ्याच अंतरात तुम्ही इथे पाऊण इंच आणि इथे पाऊण इंच असं घ्या. फक्त इथंच जास्त वाढवायचं आणि आपण आहे ते इथे हे बघा असं घ्यायचं. व्यवस्थित असं आखून घ्यायचं. शिवण्यासाठी आपल्याला इथे अर्धा इंच वाढवून घ्यायचे. आपला इथे मटका गळा आहे, लक्षात घ्या. आणि हे इथे इथून सुद्धा आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचे. वरती अर्धा इंच आपल्याला हे वाढवून घ्यायचे. घेतलं, या ठिकाणी व्यवस्थित वाढवायचं. हा जो भाग आहे ना, इथे व्यवस्थित वाढवून घ्यायचं. मी तुम्हाला सांगितलंय कटोरी कशी ठेवायची. हा जो गळाचा भाग आहे, गळा अगदी व्यवस्थित असा बरोबर इथे ठेवायचा काठीवर, हे लक्षात घ्या. हे असं ठेवलं की ह्या ठिकाणी असा क्रॉस येतो. जेवढा क्रॉस येईल आपल्या इथे अर्धा इंच असो किंवा पाऊण इंच असो, अशी कटोरी क्रॉस ठेवल्यामुळे हे जितकं क्रॉस येईल आपण तितकं क्रॉस घ्यायचं. कटिंग करून घेऊया. बिना अस्तरच्या ब्लाऊजवर पण आपल्याला हे हायनेक ब्लाऊज शिवता येतो. आणि मी हायनेक ब्लाऊज कसं शिवते ते व्यवस्थित बघा. हे अस्तरवर ठेवून कटिंग करून घेऊया. हाय तसंच ठेवायचं, फक्त थोडं एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं. आपलं अस्तर हे परफेक्ट कटिंग आहे. जो ब्लाऊज पीसचा कपडा असतो ना साडीचा, त्याला थोडं वाढवून घ्यायचं, म्हणजे शिवताना कमी पडत नाही. असंच ठेवून आपण कटिंग करून घेणार आहोत सर्व. कटिंग करायच्या आधी हे व्यवस्थित कपड्यावर चेक करून घ्यायचं, म्हणजे हा पूर्ण भाग आपला कपड्यावर बसतोय की नाही. योक, बाही, जॉईंट कसं करायचं ते बघूया. अस्तर ठेवून हे शिवून घ्यायचे, पूर्ण असं शिवून घ्यायचे. पूर्ण शिवून झाल्यानंतर जो आपला जास्तीचा कपडा आहे, हा जास्तीचा कपडा कटिंग करून टाकायचा. साईडचा भागसुद्धा आपण जॉईन करून घेतलेला आहे. अस्तर लावून घेतलं मी, असं अस्तर ठेवून आपण हे जॉईन करून घेतलेलं आहे. आता टक्स घेऊन आपण हे साईडचं लावून घेऊया आणि योकपट्टी लावून घेऊया. दोघं कटोरी अशी एकत्र घ्यायची. एकत्र ठेवून इकडचा भाग हा असा बरोबर याच्यावर ठेवायचा. इथून आपल्याला घ्यायचं आहे 3.25 इंच 36 छातीसाठी, आणि इथून घेणार आहोत आपण 2 इंच. या साईडला सुद्धा आपण असंच करून घेणार आहोत. टक्स घेऊन साईडचं जोडून घेणार आहोत आणि योकपट्टी लावूया. इथे आपण ही कटोरी जॉईन करून घेतली. दोघं कटोरी जॉईन करून घेतलेला आहे. आणि जो हा भाग असतो आपला, हा बघा, याला कटिंग करून घ्यायचा असतो. आतमध्ये कपडा हा जास्त दुमडला जातो ना, त्याच्यामुळे. कसा द्यायचा, आपल्याला योग लावायचा आहे ना, तर योग लावायच्या आधी हे बघा, मी तुमच्याकडं केला असा हा भाग व्यवस्थित बघा. हा जेवढा मागे पुढे झालेला असतो हा कपडा, याला बरोबर करायचा असतो. हे बघा, योगचा आकार कसा असतो त्या पद्धतीने मी ते आकार दिला. हे बघा, असं सरळ घ्यायचं, इथे सरळ घ्यायचं. समजलं का तुम्हाला? म्हणजे आपली ही कटोरी अगदी व्यवस्थित बसते. हा कटोरीचा राऊंड आहे ना, खूप छान येतो. मग आपण हा कपडा कटिंग करून घेऊया. इथं आपला व्यवस्थित शेप देऊन झालेला आहे. कटोरी खूप छान आलेली आहे.
आता इकडचं कटिंग करून घेऊया. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं आहे किती इंच घेऊन टक्स घ्यायचा तशाच प्रमाणे तुम्ही कटोरी शिवायची. इथे सुद्धा आपण असं क्रॉस करून घेणार, म्हणजे योगपट्टीचा आकार आपल्याला इथे द्यायचा आहे. मी तुम्हाला इथे योग लावून दाखवते. आपण आधी पुढचा भाग शिवून घेऊया, कंप्लीट करून घेऊया. योग लावून काच बटनपट्टी लावून घेऊया. नंतर आपण पाठचा भाग तयार करून घेणार आहोत, कारण आपण पाठच्या भागाला डिझाईन बनवलेली आहे, डिझाईन कटिंग केलेली आहे आपण. आता मी इथे योगपट्टी लावून दाखवते तुम्हाला. इथे मी योगपट्टी जॉईन करून घेतली. आपल्याला इथे काच बटनपट्टी तयार करायची आहे. कटोरी बघा कशी आली. अशा पद्धतीने तुम्ही जर डायग्राम काढला तर तुमची कटोरी बिघडणार नाही आणि अगदी व्यवस्थित अशी तुमची कटोरी तयार होईल. आता इथे आपण काच बटनपट्टी लावून घेऊया. काच बटनपट्टी लावण्याआधी इथे जो आपला कपडा योगपट्टी लावल्यानंतर जर कपडा कमी जास्त झाला असेल मागे पुढे तर त्याला आपण असा बरोबर असं कटिंग करून घ्यायचं, सरळ कटिंग करून घ्यायचं. इकडचा भागी तसंच कटिंग करून घ्यायचं, कारण योगपट्टी लावल्यानंतर मागे पुढे कपडा आपला हा होतो, म्हणून इथे व्यवस्थित आपण शेप द्यायचा. आता इथे मी काच बटनपट्टी लावून घेणार आहे. काच बटनपट्टी लावताना उजव्या हाताला काच पट्टी असते ती वरून खालच्या साईडला दुमडायची असते आणि डाव्या हाताची खालून लावायची आणि वरच्या साईडला दुमडायची असते. आपण इथे काच बटनपट्टी लावून घेऊया. काच बटनपट्टी लावल्यानंतर आपण पाठचा भाग तयार करूया, कारण पाठच्या भागामध्ये आपण डिझाईन कटिंग करून घेतलेली आहे. इथे काचपट्टी लावून आपली तयार झाली. आता हा भाग आपण साईडला करूया. पुढचा भाग म्हणजे आपण शिवून घेतलेला आहे. शोल्डर जोडायच्या आधी आपण मागचा भाग तयार करून घेऊया. या कपड्यावर आपण गळा कटिंग केलेला नाही आहे. आता याच्यावरच आपण हे बघा आणि असंच करून ठेवायचा व्यवस्थित. जसा आपला हा आकार आहे त्याचप्रमाणे आपण इथे शिवून घेणार आहोत. मी आखून घ्या, म्हणजे तुमचं मागे पुढे असं कपडा होणार नाही आणि व्यवस्थित असं शिवला जाईल. याच्यावर शिलाई लावताना इथे पिना लावून घ्या, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित शिवता येईल. शिलाई लावून झाल्यानंतर जो आपला आतला कपडा असतो हा कटिंग करून घ्यायचा असतो. हा कपडा कटिंग झाल्यानंतर इथे कट लावायचे. कट लावला ना तर अगदी व्यवस्थित आपला गळा हा पलटी होतो. चा कपडा हा आपण आतमध्ये फोल्ड करूया. असं आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे आपल्याला हा कपडा. बघा किती सुरेख असा आपला हा गळा तयार झाला. आता इथे पूर्ण आपण ही संपूर्ण शिलाई अशी अस्तर आपण याच्यावर शिवून घेणार आहोत आणि जो जास्तीचा कपडा आहे हा जो जास्तीचा कपडा आहे तो कटिंग करून टाकायचा. जास्तीचा कपडा कटिंग झाल्यानंतर आपल्याला इथे पाठी टक्स घ्यायचे आहेत. टक्स कसे घ्यायचे हे तुम्हाला मी सांगितलेलंच आहे. इथे टक्स घेऊन आपण कमरपट्टी लावून घेऊया. इथे टक्स घेऊन मी कमरपट्टी लावून घेतलेली आहे. आता शोल्डर कसं जोडायचं. शोल्डर जोडायच्या आधी आपल्याला पाठचा भाग असा फोल्ड करायचा आहे. डबल घडी घ्यायची. हे दोघं एकत्र करायचे. दोघं एकत्र करून आपल्या पाठच्या भागावर हा ठेवायचा आहे. इथे हा कपडा कमी जास्त असल्यामुळे इथे कट करायचं आहे आपल्याला. पण शोल्डर जोडून घेऊया. आता तुम्ही म्हणणार की पुढचा भाग तर आपल्याला हा असा दिसतोय, मग शोल्डर कसं जॉईन करायचं. मी असा ठेवून घेतला. हे बघा, आपल्याला शोल्डर जोडायच्या आधी काय करावं लागेल, पुढचा भाग जॉईन करून घ्यावा लागेल आधी आपल्याला. असा एकत्र घेऊन हे दोघं एकत्र घेऊन जॉईन करून घ्यायचं. अशी शिलाई लावून घ्यायची याला आणि इथे कॉलर आपली तयार होते. हे बघा इथे जॉईन झालेलं आहे आपलं. असं जॉईन करून घेतलं. आता हाच भाग आपण पुढचा भाग जॉईन करून झाल्यानंतर जो पाठचा भाग आहे आपला, हा जो पाठचा भाग आहे त्याला आपण हे बघा असंच हे
सरळ ठेवून घ्यायचं आहे बघा. समजलं का तुम्हाला? हे असं जॉईन करून घ्यायचं आहे. इथून पकडायचं आणि आपलं शोल्डर असं जॉईन होणार आहे. बघा झालं की नाही बरोबर? एवढूसा सुद्धा आपला कपडा मागे पुढे झालेला नाही. जर व्यवस्थित परफेक्ट तुम्ही डायग्राम काढून कटिंग केला तर तुमचं ब्लाऊज अगदी उत्तम प्रकारे शिवून होईल. याचा आपण पाठच्या भागाची डिझाईन कशी तयार करून घेतली तशाच प्रकारे मी ही बाहीची डिझाईन तयार करून घेतलेली आहे. अस्तरवर ठेवून मी याला आतमध्ये फोल्ड करून घेतलेला आहे. इथे बाहीसुद्धा आपली तयार झालेली आहे. आता बाही लावून घ्यायची. शोल्डर जोडून झालेलं आहे आपलं. शोल्डर जोडून झाल्यानंतर बाही लावायची. बाही लावायच्या आधी इथे आपल्याला हे चेक करावं लागतं. प्रत्येक कुठलेही ब्लाऊज असू द्या, प्रत्येक ब्लाऊज आपण जे शिवतो ना, शोल्डर जोडून झाल्यानंतर ज्यावेळेस आपण बाही लावतो तेव्हा हे चेक करायचं. मागे पुढे बघा मागे पुढे जर हा कपडा असेल आपला तर याला कटिंग करायचा असतो. इकडचा भागसुद्धा तसाच कटिंग करून घ्यायचा आहे. इथे हा कपडा कमी जास्त झालेला आहे. इथून बरोबर घ्यायचं. मुंड्यापासून हा कपडा अगदी बरोबर कटिंग करायचा. हे मी पुढचा भाग खाली ठेवला आहे म्हणजे आपल्याला कळतं बरोबर, व्यवस्थित समजतं म्हणजे कुठला कपडा कमी जास्त झालेला आहे. आणि हे दोघं भाग व्यवस्थित बघायचे, दोघं भाग बरोबर आहेत की नाहीत. इथे आपले दोघं भाग बरोबर आहेत. शोल्डरसुद्धा चेक करून घेऊया. मागे पुढे कपडा असेल तर त्याला कटिंग करून घेऊया. मागे पुढे कपडा आहे ना तर याला आपण कटिंग करून घ्यायचा असतो. जास्त असतं म्हणजे जे जास्त वाढीव झालेला असतो तेवढाच कपडा हा कटिंग करायचा असतो. हे बघा खाली ठेवायचा आणि मागच्या भागाबरोबर याला कटिंग करून घ्यायचं आहे. प्रत्येक ब्लाऊजमध्ये तुम्हाला हे सांगत जाते, व्यवस्थित लक्ष देऊन तुम्ही ब्लाऊज तयार करा. हे बघा इथे आता आपण बाही लावून घेऊया. बाही लावायच्या आधी इथे अस्तर आपण हे जॉईन करून घेतलेलं आहे. पुन्हा आपल्याला व्यवस्थित मागे पुढे जो कपडा असतो हा व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचा आहे. आतला सेप देऊया का आपण अस्तरवर आतला सेप दिला नव्हता. अस्तर लावून झाल्यानंतरच आपण हे दोघं बाही एकत्र ठेवायची, एक सुलट एक उलट, आणि मग आपण हे आतला सेप कटिंग करून घ्यायचा. आता बाही जॉईन करताना कशी जॉईन करायची बघा. ही जी आपली डिझाईन आहे बरोबर ही शोल्डरच्या मधोमध यायला पाहिजे. शोल्डर हे बघा शोल्डरच्या इथंच यायला पाहिजे. म्हणून बाही जॉईन करताना अशी जॉईन करा. हे बघा आपलं शोल्डर दिसते का तुम्हाला? हे शोल्डर जॉईन झालेला आणि तिथंच आपण ही जी डिझाईनची भाग आहे बघा, हा जो डिझाईनचा भाग आहे बरोबर असं याला मध्ये घ्यायचा आणि इथे दोघं एकत्र जोडायचे म्हणजे बाही अगदी आपली व्यवस्थित बसते. इथून मधोमध शोल्डरपासून जोडा बाही. इथून नका सुरुवात करू. इथून जोडली ना म्हणजे ही कशी आपली ही डिझाईन बरोबर शोल्डरच्या मधोमध येते. म्हणून आपल्याला इथे पुन्हा सेप द्यावा लागेल कारण जॉईन करताना कपडा हा मागे पुढे झालेला असतो. इथे व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला. आपला हा मटका गळा आहे, लक्षात घ्या. जे कमी जास्त आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे बरोबर. गळा तयार करून घेऊया. डबल कपडा घेतला मी इथे. हे बघा डबल कपडा घेऊन आपण इथे हा पुढचा भाग ठेवायचा आहे. थोडा साईडला आपल्याला इथे कपडा वाढवून घ्यायचा आहे आणि इथून जिथून आपल्याला मटका गळा आहे हे बघा तिथून असं निशाण करून घ्यायचं आहे आणि हा बरोबर आपल्याला असा कटिंग करून घ्यायचा आहे कपडा. आणि हा जो वरचा भाग आला त्याला दुसरी पट्टी आपण इथे जॉईन करून घेणार आहोत आणि एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं आहे आपल्याला इथे. हे बघा हा जास्त वाढवून घ्यायचा आहे इथे असा कटिंग करून घेऊया. इथे मी ही पट्टी कटिंग करून घेतलेली आहे. साठी सुद्धा आपल्याला पाहिजे हा जो कपडा आहे आपला इथे, हो की नाही? तर त्याच्यासाठी मी इथे सरळ पट्टी इथे आपण इथून ही पट्टी कटिंग करून घेतलेली आहे. हे मोजून घ्यायचं, जेवढं अंतर असेल तेवढी पट्टी आपण ही कटिंग करून घ्यायची. आता हे दोघं पट्ट्या मी अशा करून घेतल्या आणि हा भाग आपण इथे असं जॉईन करून घेणार आहोत. हे बघा इथे असं दोघं भाग आपण इथे असं जॉईन करून, जसं आपला गळ्याचा शेप आहे ना अगदी तशाच पद्धतीने ही पट्टी आपली इथे तयार होणार. अशी जॉईन करून बघा इथे मी पट्टी जोडून घेतली गळ्यासाठी.
फोल्ड केलेला भाग इकडच्या साईडला ठेवायचा. हे बघा असं घ्यायचं आणि पूर्ण आपण ही गोल लावून घेणार आहोत. ही पट्टी आपण अशी पूर्ण गोल लावून घेणार आहोत. पूर्ण पट्टी जॉईन करून घेतली आणि एका साईडला असं फोल्ड करून घेतलं. ही पट्टी मी फोल्ड करून घेतली. लावायची कशी ते बघूया. काच पट्टी आणि बटन पट्टी एकत्र ठेवून घ्यायची आणि पुन्हा आपण इथे व्यवस्थित असं गळ्याला शेप देणार आहोत. गळ्यालाही लावून घ्यायची अशी पूर्ण इथपर्यंत आणायची. आणि समजा जर तुमची पट्टी जास्त झाली तर इथे जो वरचा भाग आहे ना कॉलरचा, तिथे ही पट्टी थोडीशी अशी दुमडून घ्यायची म्हणजे व्यवस्थित बसेल. इथे जॉईन करून घेऊया. तुम्हाला सांगितलंच मी, हा कपडा जो आहे तो इथे पुढे फोल्ड करायचा. पुढचा कपडा इथे फोल्ड करायचा. हाफ शिलाई देऊन झाल्यानंतर हा कपडा असा आतमध्ये फोल्ड करायचा. हे बघा आतमध्ये फोल्ड करून याला तुरपाई करून घ्यायची असते. तुरपाई आता इथे आपण फिटिंग करून घेऊया ब्लाऊजला. हायनेक ब्लाऊज कंप्लीट झालेला आहे. कॉलर बघायची अशी संलग्न कॉलर येते. हे बघा अशा ब्लाऊजला म्हणतात हायनेक कॉलर ब्लाऊज. खूप सुरेख असा आपला हा ब्लाऊज तयार झालेला आहे. आणि पाठचा गळा बघा. पाठचा गळा तोही खूप सुंदर असा आपला हा पाठचा गळा तयार झालेला आहे. इथे आपण 36 साईज मापाचं ब्लाऊज तयार केलेलं आहे. हायनेक कॉलरचा ब्लाऊज इथे आपण तयार करून घेतलेला आहे. आणि तुम्हाला जर ब्लाऊज शिवताना हा हायनेक ब्लाऊज शिवताना काही अडचण आली तर नक्की मला कमेंट करून सांगा. मी त्याचं तुम्हाला नक्की उत्तर देईल. चला तर मग भेटूया आपण असंच पुढच्या आपल्या स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शिवण क्लासच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत राहा आणि समजून घ्या. आणि ब्लाऊज कसा झाला शिवून तुमचा नक्की मला कमेंट करून सांगा.